नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पंजाबी मिक्स भाजी कशी बनवायची. त्यासाठी लागणारे हे इन्ग्रेडियंट्स आहे. त्यासाठी आलं, लसूण, कांदा आणि मिरची याची पेस्ट करून घेतली आहे पहिला. मग टॅमॅटोची पेस्ट करून घेतली, 1-2 टॅमॅटोचे. आणि मिरची, हे कणीस आहे, हे शिमला मिरची म्हणजे ढबू मिरची आहे, गाजर, हिरवे वाटाणे, कोथिंबीर हे घेतलेले आहे. आणि त्याच्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. परत फ्लॉवर आणि बटाटा चिरून पाण्यात ठेवलेला आहे स्वच्छ धुवून. आणि आता त्याच्यासाठी आपण आता करण्यासाठी काय काय करायला लागते बघूया. काजू करी मिक्स मसाला एक घ्यायचा, सुहाना आम्ही घेतला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घ्या. कसुरी मेथी थोडी घ्यायची. ही दुधाची साय काढून ठेवलेली आहे 1-2-3 दिवसाची, ती आपल्याला त्याच्यात वापरायसाठी घ्यायची आहे. प्रेशर कुकर घेतला आहे आणि त्याला गॅस लावून त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तेल 2 चमचे आहे. आता त्याच्यामध्ये आपण तेल तापलं की जिरे, मोहरी हे टाकूया. तेल तापले का बघितलं पहिला टाकून. जिरं मोहरी टाकायचं. त्याच्यानंतर हिंग थोडीशी घालायची चवीनुसार. बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये. आता कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली त्याच्यानंतर त्याच्यात त्याला सुद्धा असं परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मीठ घालायचं जेणेकरून ते लवकर शिजलं जातं. चवीनुसार मीठ. त्याचा जो कच्चापणा आहे तो काढून घ्यायचा, शिजलं जाईल चांगलं. मीठ घातलं की लवकर शिजलं जातं म्हणून मीठ लवकर घालायचं. आलं, लसूण, आपलं टॅमॅटोची पेस्ट घालून घेतली आहे त्याच्यामध्ये. हळद घातली त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये आता फ्लॉवर आणि बटाटा घातला. मिक्स करून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये गाजर, ढबू मिरची, ही शिमला मिरची, वाटाणे, हिरवे वाटाणे, कणसाचे दाणे, स्वीट कॉर्न आहे हे सगळं घालून घ्यायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं. ती जी पेस्ट सगळी जी आहे तो सगळं त्याच्यात कांदा, लसूण, चटणी मसाला घालायचा 2 चमचे. काश्मीरी लाल मिर्च टाकायची आहे कलर येण्यासाठी 1-2 चमचे.
आणि त्याला पूर्णपणे ते परतून घ्यायचं पुन्हा. त्याच्यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं, जे पेस्टचं होतं त्यातलं एक 2-3 चमचे पाणी घालून, जेणेकरून तो मसाला लागलेला भांड्याचा तो निघून त्याच्यात जाईल, वाया जाणार नाही कोणत्याही प्रकारे. आता त्याच्यामध्ये घालायचा आहे तो, तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. काजू पनीर मसाला वापरू शकता, काजू करी मसाला वापरू शकता, किंवा पनीर मसाला वापरू शकता, काजू पनीर मसाला वापरू शकता. तो एक 4 चमचे का वापरायचा आहे अंदाजे. आम्हाला त्याचा अंदाज आहे की त्यात किती आहे. 4 चमचे तो वापरायचा आहे, जेणेकरून त्याची टेस्ट चांगली येते. थोडंसं पाणी घातलं जेणेकरून ते. आता आपण ह्याच्यात घालणार आहोत कस्तुरी मेथी, जेणेकरून त्याला चव चांगली येते, वास चांगला येतो कस्तुरी मेथीचा. तर त्याच्यात आपण आता कस्तुरी मेथी घालत आहोत. थोडंसं चुरून घालायचं. पुन्हा मिक्स करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये घालायचे आहे दुधाची जी साय आपण काढलेली. तुम्ही क्रीमसुद्धा वापरू शकता, तयार क्रीम जे मिळतं बाहेरचं ते. आम्ही घरगुती वापरतो, बाहेरचं क्रीम नाही वापरत. साय वापरले आम्ही दुधाची क्रीमच्या जागी. 1 वाटी क्रीम वापरू शकता व दुधाची साय वापरू शकता तुम्ही. त्याच्याने ह्याला असं मिक्स भाजीचा चव येते त्याने चांगली. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घातलेली आहे. जास्त सुद्धा पाणी घालायचं नाही, थोडंसं पाणी घालायचं आहे. आम्ही मगाशी थोडं 1 वाटीभर पाणी घातलं होतं, आता 1 वाटीभर पाणी घातलंय. 3 शिट्ट्यात, 2 शिट्ट्या किंवा 3 शिट्ट्या शिजते. थोडंसं आणि पाणी घातलंय, जेणेकरून ती भाजी कुकरला शिट्टी दिल्यानंतर करपून खाली लागणार नाही आणि करपणार नाही म्हणून. गॅस मिडियम आचेवर ठेवून त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये तो जो भाजी आहे सर्व प्रकारच्या त्या शिजल्या जातात. 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या प्रेशर कुकरच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर ना ही भाजी अशा प्रकारे दिसत आहे. आणि ती शिजले का नाही पाहिलंय तर आमच्या 3 शिट्ट्यांमध्ये शिजलेले आहे. तुम्ही तुमच्यानुसार 3 किंवा 4 करण्याची शक्यता आहेत, तर तसं करून घ्या. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. आणि कमेंटमध्ये सांगा की कशी बनली आहे तुमच्या घरची भाजी.